अजित पवार पक्षाचे प्रमुख, त्यांनी ठरवलं तर एका मिनिटात धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल, इतके ठोस पुरावे असताना मुंडेंना बडतर्फ करायला हवं, अंबादास दानवे यांचा निशाणा. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धस यांच्यासारखा मोहरा पुढे आणला. धसांना पुढे आणण्यासाठी देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा वापर केला. संजय राऊतांचा हल्लाबोल. इफ्कोनं अंजली दमानी यांचे सर्व आरोप फेटाळले. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही, भारतीय सहकारी संस्थेकडे पाठवलेल्या पत्रात इफ्कोच्या सूचना. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे आमदार खासदार कुंभस्नानासाठी प्रयागराजला जाणार. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात. जीवाला धोका नसणाऱ्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती. प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांच्या सुरक्षेत कपात. आमदारांसोबत आता फक्त एकच सुरक्षा रक्षक असणार, सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद. दादांच्या आमदार सरोज अहिरे यांची आमदार विजय करंजकर यांच्यावर आरोप करत अजित पवारांकडे तक्रार. राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर एकत्र. नितीन गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका, जयंत पाटील यांची जोरदार फटकेबाजी. 20 फेब्रुवारीला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक. 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, तर 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार. नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावावर शिक्कामोर्तब. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावावर शिक्कामोर्तब. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ सज्ज. दुबईत खेळाडूंचा कसून सराव. 20 तारखेला भारताचा बांगलादेश विरुद्ध पहिला सामना.